श्रावण महिना सुरू होऊन बरेच दिवस झाले. एकापाठोपाठ सणाची गडबड चालूच आहे आणि सणामध्ये पुरी भाजीचा बेत नाही असं कधी होतच नाही. टम्म फुगणारी पुरी आणि त्यासोबत बटाट्याची चटकदार भाजी घेऊन आले तुमच्यासाठी. चला, इथे स्वच्छ बटाटे धुवून घेतलेत 4. थोडं पाणी टाकून मीठ टाकून ते कुकरला 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. इथे थोडं कणिक घेतलं आहे आणि त्यामध्ये ओवा, मीठ, तेल, साखर टाकून छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्या. जेवढं तुम्ही पीठ घट्ट मळाल त्यामुळं आपल्या पुऱ्या तेल पिणार नाहीत आणि खूप छान टम्म फुगणार. साखरेने कलर छान येतो म्हणून साखर टाकली. ओवा पुरी तळतो त्यामुळे ती पचायला थोडी जड जाते म्हणून थोडा चवीला आणि पचायला हलकं जावं म्हणून मी थोडा ओवा टाकला आहे. तर इथे बघा माझं पीठ मळून झालं आणि माझे बटाटे पण शिजून झालेत. तर हाताने छान मी अशा फोडी करून घेतल्या. ग्रेव्हीच्या तयारीसाठी टोमॅटो, 1 कांदा छान मिक्सरला पेस्ट करून घेतली. तर पेस्ट तयार होती. एक कढई घेतली. कढईमध्ये थोडं तेल घेतलं, जिरी मोहरी टाकली आणि आपण जी ग्रेव्ही केली होती ती टाकली. कढीपत्ता टाकला, हळद टाकली, तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, आलं लसणाची पेस्ट टाकली आणि जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते सर्व टाका. चवीपुरतं मीठ टाका आणि धणे पावडर टाकली आहे मी इथे आणि इथे काश्मीरी लाल तिखट टाकून छान असं पेस्ट हलवून घ्या आणि तेल सुटेपर्यंत छान आपली ग्रेव्ही शिजवून घ्या. तर इथे आपण जे काप केले होते बटाट्याचे ते टाकलं आणि छान हलवून गरम पाणी टाकून घ्या. गरम पाणी टाकाल तर तुमची छान तरी येईल आणि छान लागेल चवीला भाजी तुमची. तर इथे चवीनुसार मीठ टाकते आणि थोडी हाताने कस्तुरी मेथी चोळून टाकली. तर हे बघा किती छान अशी तयार झाली आपली बटाट्याची भाजी. मस्त कोथिंबीर टाकली आणि मस्त उकळी काढून घेतली. तर भाजी तर तयार आहे. तर आपलं पीठ पण छान भिजलं होतं. परत हाताने त्याला छान मळलं आणि मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. हव्या त्या आकाराचे गोळे करून तुम्ही मोठ्या छोट्या अशा तुम्ही पुऱ्या लाटू शकता. तरी ते मी छोटे छोटे गोळे करून घेतले. मला हव्या तेवढ्या पुऱ्या तळायच्या होत्या तेवढ्या मी गोळे करून घेतले. बघा इथे एक पोळपाट घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावून जो गोळा होता तो घेतला आणि अलगद हाताने एकसारखी पुरी लाटली. तर असं करून ना मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. हे बघा पुऱ्या एकदम करून घेतल्या ना तर कसं आपल्याला तळायला पटकन होतं आणि इथे आपण घट्ट मळतो त्यामुळे पुऱ्या काय आपल्या अशा एकमेकाला चिकटणार नाही आहेत. त्यामुळे ते टेन्शन राहत नाही. इथे माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या होत्या. एक कढई घेतली, त्यामध्ये तेल घेतलं. तेल गरम झालं आहे का नाही ते चेक करून घेतलं. एक गोळा टाकला तो पटकन वरती आला तर समजा तुमचं तेल गरम आहे. पुरी टाकून छान तळून घेते. बघा कशी टम्म फुगते पुरी. हाय फ्लेमवरती करून घ्या आणि जास्त त्याला आलटी पलटी करत नका बसू. एकदा टाकली की फुगली की परत पलटी करा आणि काढून घ्या. असं केल्यामुळे तुमच्या पुऱ्या तेलकट होणार नाहीत अजिबात. आणि ना जेवढं तुम्ही तेलाच्या संपर्कात ठेवाल ना पुरी तेवढं ती जास्त तेल पिऊन घेईल. तर मी एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेते. बघा एक पण पुरी माझी अशी चपटी झाली नाही किंवा ती फुटली नाही असं काहीच नाही झालं. तर माझ्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते एक एक करून. कलर बघा पुरीचा कशा टम्म फुगल्यात. इथे मी बघा तुम्हाला दाखवते अजिबात तेलकट होत नाहीत. टिश्यू पेपरवर पण दाखवते अजिबात तेलकट होणार नाही आहेत तुमच्या पुऱ्या. बघा तर इथे माझ्या तयार आहेत. तर इथे भाजी घेतली, थोडा कांदा कापून घेतला आणि अशा टम्म अशा फुगणाऱ्या आपल्या पुऱ्या घेतल्या.
तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्की बनवा हा बेत पुरी भाजीचा. चलो बाय.